नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचयचे शेवटचे प्रकरण, न्यायाचा विजय आणि राष्ट्रीय उत्कर्ष. मागच्या एपिसोडमध्ये मी आणि नासिरची पहिली पत्नी, जी आता हायकोर्टाची प्रसिद्ध वकील आहे, फिरदौस, फोनवर जोडले गेलो. मी फिरदौसला विचारले, माझा शेजारी नासिर हाच तिचा माजी पती आहे का? नासिरच्या मानव परिचयचा पुरावा, नासिरच्या परिवर्तनाची बातमी ऐकून फिरदौसने आश्चर्यापेक्षा जास्त आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, सर, जर असे झाले असेल तर हे माझे पती न्यायाधीश हरिश्चंद्रजी यांच्या न्यायप्रयोगाचे आणखी एक यश आहे. मी नासिरच्या मानवी गुणांचे थोडक्यात वर्णन केले. तो इतर धर्मांच्या लोकांशी अत्यंत आपुलकीने वागतो. तो धर्मापेक्षा राष्ट्राच्या मजबुतीला प्राधान्य देतो. त्याने पत्नी सबाला इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटची ड्युअल डिग्री पूर्ण करण्याची संधी दिली. फिरदौसचा दार्शनिक निष्कर्ष. माझ्या विधानाला दुजोरा देत फिरदौस म्हणाली, वाईट माणसाचा नाही, तर वाईट प्रवृत्तीचा द्वेष केला पाहिजे. ज्या दिवशी माणसातील वाईटपणा नष्ट होतो, तो माणूस खऱ्या अर्थाने मानव म्हणवण्यास पात्र ठरतो. नासिरचा राजकीय उत्कर्ष. नासिरने आपल्या वर्कशॉपची जबाबदारी पत्नी सबावर सोपवून स्वतःला राजकारणासाठी समर्पित केले. त्याच्या अथक परिश्रमाने चमत्कार घडवला. राजकीय विजय. राष्ट्रनिर्माण पार्टी ने नासिरला तिकीट दिले आणि त्याने सलग 3 वेळा निवडणूक जिंकून राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवले. फतव्याचा अंत. नासिरच्या पुरोगामी विचारांमुळे प्रभावित होऊन मुफ्ती, मौलवी आणि काझी देखील त्याचे समर्थक बनले आणि अखेर नासिरवरील फतवा मागे घेण्यात आला. राष्ट्रीय महत्वाकांक्षा. मंत्री झाल्यानंतर नासिरने आपली खरी महत्वाकांक्षा व्यक्त केली. माझी हीच महत्वाकांक्षा असायला हवी की आपण, सरकार, भारताला अशा उंचीवर घेऊन जाऊ जिथे जगात भारताचे काम आणि देशातील नागरिकाचे नाव आदराने घेतले जाईल. त्याने आपल्या समाजातील लोकांना आधुनिक शिक्षण घेण्यास आणि सामाजिक सलोख्यासाठी पुढाकार घेण्यास प्रेरित केले, ज्यामुळे देशात जाती संघर्षाच्या घटना खूप कमी झाल्या. न्यायाचा अंतिम विजय. नासिर जेव्हा सलग 3ऱ्यांदा निवडणूक जिंकून केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाला, तेव्हा या अद्भुत घटनेची चर्चा सर्वत्र होती. अंतिम गौरव. कथेचा शेवट तेव्हा होतो जेव्हा फिरदौस कॉल करून सांगते की तिचे पती जज हरिश्चंद्र यांची राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस म्हणून नियुक्ती केली आहे. ऐका, न्यायाने, संयमाने आणि विवेकाने एका कट्टरपंथी गुन्हेगाराला कसे राष्ट्रीय नेत्यात बदलले आणि एका शेजाऱ्याच्या साध्या वागण्याने त्या न्यायाची पूर्णता कशी सुनिश्चित केली. मानव परिचयच्या या शेवटच्या आणि भव्य एपिसोडमध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 21, न्यायाचा विजय आणि राष्ट्रीय उत्कर्ष. कॉल लागताच एका खणखणीत स्त्रीस्वरात मला विचारले जाते, तुम्ही कोण? मी सांगितल्यावर फिरदौस खूप प्रसन्न झाली. काही वेळ विचारपूस केल्यानंतर मी म्हणालो, फिरदौस, गेल्या 5 वर्षांपासून आमच्या शेजारी नासिर आपल्या कुटुंबासह राहतो. त्याच्याबद्दल कालच मला जे काही समजले त्यावरून मला वाटते की हा नासिरच तुझा माजी पती आहे. फिरदौस तेव्हा गंभीर झाली आणि म्हणाली, सर, हे नक्कीच असू शकते. तो तुमच्या आणि माझ्या जुन्या शहराचाच राहणारा आहे ना? तेव्हा मी फिरदौसला म्हणालो, फिरदौस, शेजारी म्हणून त्याच्याबद्दलचा माझा अनुभव तुझ्या अनुभवापेक्षा अगदी उलट आहे. तो आज असा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी तू मानव परिचय ही संज्ञा वापरू शकतेस. हे ऐकून फिरदौसच्या उत्तरावरून मला समजले की तिला आश्चर्यापेक्षा आनंद जास्त झाला आहे. ती म्हणाली, सर, जर असे झाले असेल तर हे माझे पती न्यायाधीश हरिश्चंद्रजी यांच्या न्यायप्रयोगाचे आणखी एक यश आहे. माझ्या पूज्य पतींचे असे मानणे आहे की न्याय आणि गुन्हेगाराला शिक्षेची संकल्पना तेव्हाच पूर्ण होते जेव्हा गुन्हेगाराची गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होते. फिरदौस काही क्षण थांबली आणि मग विचारले, सर, नासिरमधील कोणते गुण पाहून तुम्ही त्याला मानवी माणूस म्हणता? मलाही काहीतरी सांगा. तेव्हा अनेक गोष्टींसोबतच मी नासिरच्या गुणांची उजळणी करत म्हणालो, आमच्यासारख्या इतर धर्माच्या लोकांशी नासिरचे वागणे आम्हाला आमच्या मुलापेक्षा कमी वाटले नाही. नासिरने वयाच्या 35व्या वर्षीच आपली राजकीय ओळख इतकी चांगली निर्माण केली आहे की त्याला मानणारे त्याच्या स्वतःच्या धर्मापेक्षा इतर धर्माचे लोक जास्त आहेत. नासिर विचारांमध्ये धर्मापेक्षा राष्ट्राच्या बळकटीला प्राधान्य देतो. तो एक पुरोगामी विचारांचा तरुण आहे. नासिरने आपल्या पत्नीला लग्नानंतर NIT सारख्या चांगल्या कॉलेजमधून ड्युअल डिग्री करण्याची संधी दिली,
ज्यामुळे आज सबा ऑटोमोबाईल इंजिनियर बनली आहे. माझ्या मते हीच वैशिष्ट्ये नासिरला खऱ्या अर्थाने मानव म्हणून सिद्ध करतात. तेव्हा फिरदौस म्हणाली, निसंशय सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आधीचा नासिर आणि आजचा नासिर यांच्यातील तुलना केल्यावरच असे म्हणता येते की वाईटाचा नाही, वाईट प्रवृत्तीचा द्वेष करा. ज्या दिवशी एखाद्या माणसातील वाईटपणा संपतो, तो व्यक्ती स्वतःच मानव म्हणवण्यास पात्र ठरतो. हे ऐकून मी म्हणालो, फिरदौस, तुझ्याकडे अचूक शब्दांत मांडणी करण्याची एक अनोखी कला आहे. फ ई मात्रा र द ऑ स न ए मात्रा यावर प्रसन्न होऊन धन्यवाद सर म्हटले. त्या रात्री मी विचार करत होतो की हे जग किती लहान आहे. योगायोगाने नासिरने छळलेली अडाणी फिरदौस मला भेटली आणि आता तिला छळणारा नासिर आमचा जवळचा परिचित आणि शेजारी बनला आहे. नासिरचे वागणे आणि गाडीच्या कामाचे कमी दर यामुळे त्याचे वर्कशॉप ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. कदाचित नासिर नियोजितपणे पत्नी सबाची पदवी कधी पूर्ण होते याची वाट पाहत होता. पदवी मिळताच नासिरने वर्कशॉपची जबाबदारी सबाला सोपवली आणि आपल्या मेवण्याला उत्पन्नात 25% भागीदारी दिली. या नवीन व्यवस्थेसोबतच नासिरने स्वतःला वर्कशॉप मालकाच्या जबाबदारीतून मुक्त केले आणि राजकारणात वेळ द्यायला सुरुवात केली. राष्ट्रनिर्माण पार्टीमध्ये नासिरच्या समुदायाचे मोठे नेते कमी असल्याने पक्षाने त्याला महत्त्व दिले. नासिरने पक्ष आणि स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी झोकून देऊन काम केले. परिणामी सामान्य निवडणुकीत नासिरला तिकीट मिळाले. या मतदारसंघातून आधी कधीही या पक्षाचा उमेदवार जिंकला नव्हता. मात्र नासिरच्या अथक परिश्रमाने निकाल बदलले आणि तो पहिल्याच प्रयत्नात विजयी झाला. एकेकाळी तुरुंगात सजा भोगलेल्या नासिरची इच्छाशक्ती पाहून आश्चर्य वाटते. आज कोणी कल्पनाही करू शकत नाही की हा प्रतिभावान व्यक्ती कधीकाळी किती अज्ञानी होता. निवडणूक जिंकणे ही नासिरची अंतिम महत्वाकांक्षा नव्हती, तर आपल्या समाजातील लोकांची उन्नती पाहणे ही त्याची खरी इच्छा होती. आपला समाज अल्पसंख्याक मानसिकतेतून बाहेर होऊन राष्ट्रनिर्मितीत सहभागी व्हावा असे त्याला वाटत असे. आपल्या समाजातील लोकांना आधुनिक शिक्षणाकडे वळवणे हे नासिरचे ध्येय आहे. सामाजिक सलोखा हाच प्रगतीचा मार्ग आहे यावर त्याचा विश्वास होता. त्याच्या पुढाकारामुळे लोकांमध्ये बदल होऊ लागला. लोक आता प्रगतशील मार्गाने चालण्याचा निर्णय घेत आहेत. यासाठी नासिरने अत्यंत धोरणीपणे काम केले. त्याच्या प्रयत्नांमुळे समाजात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि असा एक वर्ग तयार होत आहे ज्यांना जाती द्वेष संपलेला पाहायचा आहे. 5 वर्षांनंतरची पुढची निवडणूकही नासिरने जिंकली आहे. आता विरोधकही त्याची लोकप्रियता मान्य करू लागले आहेत. आता त्याच्या विचारांनी प्रभावित होणाऱ्यांमध्ये धार्मिक नेतेही सामील झाले आहेत आणि नासिरवरील फतवा मागे घेण्यात आला आहे. खासदार नासिर यांना सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, जिथे अनेक धार्मिक नेते उपस्थित आहेत. त्या सभेत नासिरने म्हटले, ईश्वराच्या कृपेने आज मी तुमचा प्रतिनिधी बनलो आहे. माझी महत्वाकांक्षा स्वतःचे कौतुक करून घेणे नसून भारताला जगात अशा शिखरावर नेणे आहे जिथे भारताचे काम आणि भारतीयांचे नाव अभिमानाने घेतले जाईल. आपण इंधनाचा सन्मान केला पाहिजे. आपण समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी वैयक्तिक कौतुकापेक्षा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जगात प्रेमाचा संदेश देणारा समाज म्हणून आपली ओळख निर्माण करावी लागेल. नासिरच्या भाषणाने सर्वांना अंतर्मुख केले. नासिरची प्रसिद्धी आता राष्ट्रीय स्तरावर झाली आहे. देशातील जाती संघर्षाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. भारत आता आर्थिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाला आहे. नासिर सलग 3ऱ्यांदा जिंकला तेव्हा त्याला केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. मी आजही फिरदौसशी नासिरबद्दल बोलतो. फिरदौस म्हणाली की एका कैद्याचा इतक्या कमी काळात देशाचा मंत्री होणे हा एक चमत्कारच आहे. काही दिवसांनी फिरदौसचा फोन आला. तिने सांगितले की तिचे पती जज हरिश्चंद्र यांची सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. सरन्यायाधीश आणि कॅबिनेट मंत्री अशा दोन्ही कुटुंबांशी माझी जवळीक निर्माण होणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे असे मी म्हणालो. फिरदौसने उत्तर दिले, सर, जर त्या दिवशी तुम्ही मला सुरक्षित घरी पोहोचवले नसते तर कदाचित मी हा दिवस पाहायला जिवंत नसती. तुमची मी सदैव ऋणी राहीन. मी म्हणालो, फिरदौस, मी तर फक्त एक माध्यम बनलो होतो. हे सर्व तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या मेहनतीमुळे झाले आहे.
शेवटी फिरदौस म्हणाली, तो तुमचा मोठेपणा आहे सर. आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने केलेली समीक्षा आणि विश्लेषण. उपशीर्षक: न्यायाचा विजय आणि राष्ट्रीय उत्कर्ष. 1. न्यायाचा प्रयोग. नासिरमधील बदल. फिरदौसने आपल्या पतीच्या न्यायप्रयोगाचे यश मानले आहे. शिक्षा ही गुन्हेगाराला सुधारण्यासाठी असावी असा संदेश यात आहे. मानव परिचय. नासिर ज्या पद्धतीने एक आदर्श नागरिक बनला तो बदल खूप सखोल आहे. नैतिक विजय. वाईटाचा नाही, वाईट प्रवृत्तीचा द्वेष करा हे या कथेचे सार आहे. 2. नासिरचा राजकीय प्रवास आणि सामाजिक ध्येय. सबाचे सक्षमीकरण. वर्कशॉपची जबाबदारी सबाला देणे हा त्याच्या प्रायश्चित्ताचा भाग आहे. राजकीय धोरण. आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात नासिर यशस्वी झाला. फतवा मागे घेणे. नासिरवरील फटावा मागे घेतला जाणे हा त्याच्या सामाजिक यशाचा पुरावा आहे. नेतृत्वाचा नवा पैलू. जो केवळ अनुयायी नाही तर आदर्श निर्माण करतो तोच खरा नेता असतो हे नासिरने सिद्ध केले. 3. दोन महाशक्तींची भेट. कथेच्या शेवटी दोन महत्त्वाचे व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदांवर पोहोचतात. नासिर, सलग तिसऱ्या विजयानंतर कॅबिनेट मंत्री. हरिश्चंद्र, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश. हे लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. 4. अंतिम निष्कर्ष. फिरदौसच्या कृतज्ञतेने कथेचा शेवट होतो. शेजाऱ्याची छोटीशी मदत फिरदौसचे जीवन वाचवण्यासाठी निमित्त ठरली. संपूर्ण कथा व्यक्तिगत बदल, राष्ट्रवाद आणि मानवतेच्या विजयाने संपते. एपिसोड 21 समाप्त.